शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपा नेत्याने काढलेल्या या वक्तव्यामुळे आता राज्यात एकच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या नेत्याच्या वक्तव्यामुळे राज्यात एकच चर्चा रंगलेली दिसत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजप उद्धव ठाकरेंच्या सोबत जाईल का अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेली आहे। नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया। राज्यात विधानसभेचा निकाल लागला, परंतु महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा गोंधळ अजूनही सुरू असताना भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोबत असती तर शिंदेंपेक्षा जास्त जागा आता आमच्या आल्या असत्या असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे आता 230 जागा सुद्धा ओलांडून सुद्धा मुख्यमंत्री ठरत नाही। त्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील नेते संतापलेले दिसत आहेत। सोबत अजित पवार यांना घेऊन किंवा उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा सुद्धा भाजपा सत्तेसाठी घेऊ शकते आणि एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर ठेवून त्यांना विरोधी पक्षात ठेवू शकते। त्यामुळे आता येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे यांनी आज जसं म्हटलं की ठाकरे जर सोबत असते तर आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या। त्यामुळे आता भाजपकडून ठाकरेंना चूज करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी ही एक राजकीय चर्चा राज्यात घडत आहे। त्यामुळे आता शिंदेशिवाय जर सरकार स्थापन झालं तर हा शिंदेंना मोठा धक्का बसू शकतो आणि ठाकरेंना मोठा दिलासा मिळेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपा नेते ठाकरेंची स्तुती का करत आहेत आणि त्यांनी भाजपा अजित पवार यांनी सत्तेत येऊन शिंदेंना सत्तेबाहेर ठेवावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।